इथे ना याच्या कानामधून प्लास्टिक टाकलेलं आहे आणि याच्या तोंडामध्ये बरोबर प्लास्टिक दिसतंय. जर का हा कचरा टाकण्यासाठी बनला असता तर इथे कुठेतरी लिहिलं असतं, काही ठिकाणी बनलेलं आहे असं जे प्लास्टिकचं बनलेलं असतं त्याच्यात प्लास्टिकचा कचरा टाकतात आणि तो काढून घेतला जातो त्या गार्डनच्या लोकांकडून, परंतु हा जो आहे ते त्यासाठी नाही बनलेला. दुसरी गोष्ट, ही सेम रियालिटी आपण आपल्या जित्या जागत्या जनावरांसोबत पण करत आहोत. आपण काय करतो, कचरा महानगरपालिकेच्या गाडीला 100 रुपये देऊन देण्यापेक्षा कचरा टाकतो इतरत्र रस्त्यावरती. आणि एखादी गाई एक 6-7 वर्ष दूध दिली, त्यानंतर ती प्रेग्नेंट होईना झाली तर तिला रस्त्यावर सोडलं जातं. एखादं मेल काफ असेल, म्हणजे नर बछडा जो असतो डेअरी इंडस्ट्रीतला, तो काही कामाचा नसतो, दूध देत नाही, त्यामुळे त्यालाही असं सोडतात. सो ही जी जनावरं असतात, ही भटकी जनावर अशी रस्त्यावरती फिरतात आणि ही पण कचरा खातात. पहिली गोष्ट तर आपण दूध खातो त्याच्यामुळे त्या जनावरांना जन्म घ्यावा लागतो, कारण दुधासाठीच त्यांना प्रेग्नेंट ठेवलं जातं दरवर्षी. आणि दुसरी गोष्ट, पुन्हा आपण त्यांना फीड करतो प्लास्टिक. सो दोन्ही बाजूला आपली चूक आहे. जर का आपण डेअरी प्रोडक्ट सोडले आणि प्लास्टिकचा हा जो काही तुम्ही गैरवापर करताय तो सोडला, कचऱ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर हे तिन्ही इश्यू सॉल्व्ह होतील आणि इथे पर्यावरण पण वाचेल आणि जनावरांचे पण जीव वाचतील.